आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंड नुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी जाणून घेऊया आणि या वोटिंग ट्रेंड नुसार कोण जाऊ शकतं घराच्या बाहेर याबद्दल पण माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, नॉमिनेट झालेले 6 लोक आहेत. धनंजय, सूरज, वर्षा, अंकिता, योगिता आणि पुरुषोत्तम ही 6 लोक नॉमिनेशन मध्ये आहेत आणि 2-3 दिवसापासून यांच्यासाठी वोटिंग होत आहे. महाराष्ट्रातील लोकांनी भरपूर वोटिंग केलेलं आहे आणि आता सध्या आपल्याकडे फायनल वोटिंग ट्रेंड ऑलमोस्ट आलेले आहेत. यानंतर थोड्याच वेळ वोटिंग चालणार आहे, म्हणजे 12 पर्यंतच वोटिंग सुरू राहणार आहे. तर आपण हा व्हिडिओ ऑलमोस्ट 11 वाजता शूट करत आहोत, म्हणजेच हे फायनल रुजान आहेत असं समजून चला. मिळालेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम भाऊ जे आहेत ते पुरुषोत्तम दादा नंबर 6 वरती आहेत, त्यांना फक्त 2% मतं मिळालेली आहेत. काल हे 4% होते, आज 2% आलेले आहेत. म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स खालावत चाललाय, लोकांना त्यांचा परफॉर्मन्स आवडत नाहीये. त्यानंतर योगिताचं सुद्धा जे आहे मतदान कमी झालेलं आहे. काल त्यांना 8% मतदान होतं, आज जे आहे त्यांना फक्त 7% मतदान आहे. म्हणजे 1% मतदान जे आहे ते योगिताचं कमी झालेलं आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, की योगिताचं सुरुवातीला किती नाव होतं, पण आता तिचा जो ग्राफ आहे तो खाली चाललेला आहे, कारण तिचा परफॉर्मन्स 0 दिसत आहे घरामध्ये. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे अंकिता. ती आहे नंबर 4 वरती आणि तिला काल जे मतदान होतं 9%, आज तेवढंच आहे. म्हणजे अंकिता ना वरती गेली ना खाली आली, तिची लोक जे आहेत ते तिला सपोर्ट करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अंकिताने अजून जे आहे ते मार्केटिंग करावं त्याचं किंवा परफॉर्म करावा, जेणेकरून हा 9चा आकडा जो आहे तो वरती गेला पाहिजे. पण सध्या स्थितीत ती 9% वरती आहे. पुढचं जे नाव आहे ते वर्षाताई ह्या नंबर 3 वरती आहेत आणि त्यांना 17% मत आहेत. किती? 17% मत आहे. काल पण त्यांना 17% होती, आजही 17% आहेत. ना वरती गेलंय ना खाली आलेलं आहे. म्हणजे त्यांचा ऑडियन्स जो आहे त्यांच्या पाठी बरोबर आहे. फक्त एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, पहिल्या दिवशी वर्षाताई 20% वर होत्या, आता त्या कितीवरती आलेत? 17%. म्हणजे 3% त्यांचा ग्राफ जो आहे तो खाली आलेला आहे. नंबर 2 वरती आहे सूरज चव्हाण. काल याला 17% मतं होती, पण आज जे आहे त्याची 20% मतं झालेली आहेत. म्हणजे 3% त्याचं जे आहे मतदान वाढलेलं आहे. तुम्ही विचार करा, या दोघांचा ग्राफ जो आहे तो खाली आलेला आहे. यांना 4 वरून 2% आलेत, ही 8 वरून 7 वर आली आणि यांची जी 3% वोट आहे ते सूरजला मिळाले आहेत आणि सूरजचा ग्राफ वरती गेलेला आहे. म्हणजे गोलीगत गेम जो आहे तो घरामध्ये व्हायला लागलेला आहे आणि सूरज नंबर 2 वरती आलेला आहे. आणि नंबर 1 वरती राज्य करतोय डीपी दादा, कोल्हापूरचा माणूस धनंजय पवार. याला 45% वोटिंग आहे. त्याच्या आसपास सुद्धा कोणताही कंटेस्टंट नाहीये. तुम्ही विचार करा, 45% हायेस्ट नंबर आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 20% आहे. म्हणजे गॅप किती टक्क्यांचा आहे मध्ये? 25% जो आहे तो गॅप आहे. किती? 25% गॅप आहे आणि एवढ्या मोठ्या लीडनी विजय होतोय धनंजय पवार. टीपी दादाला एवढा भयानक सपोर्ट जो आहे तो महाराष्ट्रातून मिळतोय आणि महाराष्ट्राची जनता डीपी दादावर एवढं प्रेम करत आहे. तर हेच आहेत फायनल वोटिंग ट्रेंड. धनंजय पवार आहे 1 नंबरवरती, तर पुरुषोत्तम दादा आहे शेवटच्या नंबरवरती. तुम्हाला डिटेल वाईज वोटिंग जे आहे ते आपण सांगितलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या वोटिंग बद्दल आणि या वोटिंग ट्रेंड बद्दल कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि संपूर्ण जर का वोटिंग ट्रेंड पाहिले तर धोका कोणाला आहे? पुरुषोत्तम दादाला. 2% फक्त मतदान आहे आणि जर का आज इलेक्शन झालं तर पुरुषोत्तम दादाचं इलेक्शन होऊ शकतं. आता सध्या स्थितीत तरी असं वाटत आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो, तुम्हाला वोटिंग ट्रेंड समजलेच असतील. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का अशा पद्धतीची वोटिंग ट्रेंड तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत भारत माता की जय.